नमस्कार सर्वांना. प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. रोज आपण रेसिपीज पाहतोच, पण आज एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर केस गळती हा एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे आणि याच्यावरती 100% सोल्युशन असणारं एक आयुर्वेदिक हेअर ऑइल आपण या ठिकाणी आज बनवणार आहोत. आणि याच्यामुळं केस गळणं असेल, केसांची वाढ खुंटलेली असेल, केस गळतीमुळं जे काही केस आपले पातळ होतात, तर ते दाटसर होण्यासाठी या तेलाचा नक्कीच 100% तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपण जे हेअर ऑइल बनवणार आहोत, तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे ही ब्राह्मी किंवा यालाच भृंगराजसुद्धा म्हटलं जातं. आणि बघू शकता अशी त्याला छोटी छोटी पांढरे फुलं येतात आणि त्याची पानंसुद्धा तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीची ही पानं असतात. आणि ही जी ब्राह्मी किंवा भृंगराज आहे ना, तर मुख्यतः पाण्याचा ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे, पाण्याचा जो भाग असतो, तर त्या पाण्याच्या भागामध्ये ऊसाचं शेत असेल तर तिथं, किंवा दलदलीचा जो भाग असतो ना, तर त्या ठिकाणी ही ब्राह्मी उगवते किंवा हे भृंगराज उगवतं. आणि तुमच्या आसपास अशी ब्राह्मी मिळते का तुम्ही बघू शकताय. आणि एक जरी छोटंसं रोप तुम्ही आणलं तर ह्याचे जे पांढरे फुलं आहेत ना, तर त्याच्यातले परागकण पडून नंतर भरपूर अशी रोपं उगवतात. तर त्याचीच ही पानं मी घेतलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती कोरडी करून घ्यायची आहेत. आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर त्यासाठी आणखी काय साहित्य लागणार आहे, या ठिकाणी एक कप भरून मी खोबरेल तेल घेतलेलं आहे, म्हणजेच नारळाचं तेल, पॅराशूट हेअर ऑइल, कढीपत्ता घेतलेला आहे, जास्वंदीच्या झाडाची पानं घेतलेली आहेत, जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि 2 चमचे इतपत मेथीदाणे घेतलेले आहेत. तर आपण जी काही सगळी म्हणजे ब्राह्मीची पानं घेतलेली आहेत, ते पानं, त्याचबरोबर आपला कढीपत्ता, त्यानंतर जास्वंदीच्या झाडाची जी काही पानं आहेत, तर ती पानं, हे सगळं आपल्याला, ही जी पानं घेतलेली आहेत ती सगळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत. आणि ह्याची एक फाईन पेस्ट बनवायची. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे. आणि जो कढीपत्ता आपण घेतो आहे किंवा जास्वंदीचे पानं घेणार आहोत, तर ती सगळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्यावर जमलेली जी धूळ आहे तर ती निघून जाईल. आता इथं बघू शकताय सगळी पानं मी घेतलेली आहेत. आणि याच्यामध्ये आपण जे 1 कप पॅराशूट हेअर ऑइल घेतलेलं आहे, तर ते हेअर ऑइल याच्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे. आणि ही मिक्सरमध्ये त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची. बघू शकता इथं तुम्ही, तर त्याची फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि त्याचा रंगसुद्धा किती सुरेख आला आहे बघा. त्यानंतर इथं मी लोखंडाची एक कढई घेतलेली आहे. आणि या लोखंडाच्या कढईमध्ये आपलं जे राहिलेलं हे पॅराशूट हेअर ऑइल आहे, तर ते पॅराशूट हेअर ऑइल यामध्ये घालून घ्यायचं आहे. कढई चांगली गरम झालेली आहे आणि मग आपण हे ऑइल त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि यानंतर मग आपण काय करणार आहोत, तर आपले जे मेथीचे दाणे आहेत, मेथीचे जे बिया आहेत, तर त्या मेथीच्या बिया, त्याचबरोबर आपली जास्वंदीची फुलं असतील, तर हे सगळं साहित्य यामध्ये आपण घालणार आहोत. तर बघू शकताय अशा पद्धतीनं सगळी, म्हणजे मेथीचे दाणे, त्यानंतर जास्वंदीची फुलं आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि आपण जी काय पेस्ट बनवून घेतलेली आहे, मग त्याच्यामध्ये कढीपत्ता असेल, आपलं भृंगराज असेल, तर ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं जे मिश्रण आहे, तर ते आपल्या या तेलामध्ये घालायचं आहे. आणि छान अशी तेलाला बघा उकळी काढून घ्यायची आहे. सगळे हे जे काही आपण घेतलेलं साहित्य आहे ना, तर ते तेलामध्ये चांगलं कडलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलं पाहिजे, तरच हे तेलसुद्धा काय होतं, टिकतं. आणि जर पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये राहिलं तर त्यालासुद्धा बुरशी चढू शकते किंवा बुरशी चढण्याची शक्यता असते. त्यामुळं तेल चांगलं आपल्याला कडवून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा राहणार नाही, याची काळजी आपण इथं या ठिकाणी घ्यायची आहे. आणि हे हेअर ऑइल आहे ना, तर हे रोज तुम्ही जर केसांच्या मुळाशी लावलं तर नक्की तुमचे केस गळती 100% कमी होईल. आणि इथं बघू शकताय तेलातला किती सुरेख असा रंग आलेला आहे. याचे रिझल्टसुद्धा खूप छान आहेत. म्हणजे लगेचच तुम्हाला त्याचे इफेक्ट तुमच्या केसांवरती झालेलं तुम्हाला
पाहायला मिळतील. आणि बघा, जे पूर्ण म्हणजे ह्याच्यातलं जे काही साहित्य आपण घातलेलं होतं, तर ते पूर्ण चांगलं कढलेलं आहे. कारण ह्याला आलेला जो कलर आहे त्याच्यावरूनच आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. खूप छान पद्धतीचं हे तेल तयार होतं. आणि खरं सांगते, उगीचच व्हिडिओ दाखवायचा आहे, व्हिडिओमध्ये काहीतरी सांगायचं आहे म्हणून सांगते, अशातला भाग नाही आहे. खरंच तुमच्याकडे ही ब्राह्मी किंवा भृंगराज उपलब्ध झालं तर त्याची रोपं नक्की तयार करा आणि त्याचा वापर आपल्या हेअर ऑइलमध्ये करा. कारण ती सगळ्यात महत्त्वाची वनस्पती आहे. हे बाकीचे सगळं साहित्य आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतं. आणि भृंगराजसुद्धा तुम्हाला नक्कीच उपलब्ध होईल. फक्त ती रोपं आपल्याला व्यवस्थित ओळखावी लागणार आहेत आणि ती म्हणजे लावावी लागणार आहेत. तर इथं छान आपलं तेल कढलेलं आहे. तर तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्या अगोदर बघा कलर किती छान आपल्या या तेलाला आलेला आहे. बिलकुल पण म्हणजे त्याचा कलर हे झालेला नाही आहे. छान हिरवा असा कलर त्याला आलेला आहे. आता हे हेअर ऑइल आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर ते थंड व्हायलासुद्धा वेळ लागतो. लगेचच काय आपण ते म्हणजे गाळणार वगैरे नाही आहोत. हे असंच सगळं साहित्य आपण तेलामध्ये ठेवणार आहोत. साधारणतः 10 ते 15 दिवस हे तेल असंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे. आणि नंतर 15 दिवसांनी तुम्ही बघू शकताय हे तेल अशा पद्धतीचं आहे. मी डब्यामध्ये ओतून ठेवलेलं होतं. आणि आता हेच तेल आपण गाळून घेणार आहोत. का गाळणीच्या सहाय्यानं हे तेल आपण आता गाळून घेऊयात. आणि छान जर तुम्ही हे एअरटाईट जे कंटेनर असतात तर त्यामध्ये जर ठेवलं ना, चांगलं भरपूर दिवस हे तेल टिकतं, बिलकुल खराब होत नाही. आणि तुम्हाला 100% याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती झालेले पाहायला मिळतील. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा पद्धतीचं ते हेअर ऑइल तुम्ही बनवून बघा, त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळतील. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूयात. चलो.